नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी तर खास आहेच, पण पालकांसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी साठी जी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते, त्या स्कॉलरशिप परीक्षेबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. मग मित्रांनो, इयत्ता 8वी साठी महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी एक स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते. या स्कॉलरशिप परीक्षेला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा असंही म्हणतात. मग ही स्कॉलरशिप परीक्षा कोणते विद्यार्थी देऊ शकतात, यासाठी वयोमर्यादा काय असते, पात्रता काय असते व परीक्षेचं स्वरूप काय असतं, हे सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. इयत्ता 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा. मग प्राथमिक शाळांमधील गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेचं नियोजन केलं. मग यासाठी इयत्ता 5वी व इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. 2015 आधी ही शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात होती. पण 2015च्या शासन निर्णयानंतर आता ही शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. मग इयत्ता 8वीचे विद्यार्थी जे ही शिष्यवृत्ती परीक्षा देऊ इच्छितात ते विद्यार्थी किंवा त्याच्यासाठी पात्रता काय लागते, तर शासन मान्य शाळांमधील विद्यार्थी ही शिष्यवृत्ती परीक्षा देऊ शकतात. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजेच पालकांचे किमान महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तव्य असावे आणि विद्यार्थी शासन मान्य शाळेत इयत्ता 8वीच्या वर्गात शिकत असावा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर ही स्कॉलरशिप परीक्षा द्यायची असेल तर यासाठी तुम्हाला 3 नियम फॉलो करणं गरजेचे आहे. ते 3 नियम कोणते, तर विद्यार्थी शासन मान्य शाळांमध्ये शिकत असावा, विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि विद्यार्थी शासन मान्य शाळेत इयत्ता 8वीत शिकत असावा. हा विद्यार्थी या 8वी साठीची शिष्यवृत्ती परीक्षा देऊ शकतो. मग शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा काय असते, तर विद्यार्थ्याचे वय 1 जून रोजी खाली दिलेल्या वयापेक्षा जास्त नसावे. मग जर 8वीची प्रवेश परीक्षा किंवा 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा तुम्ही देत असाल तर त्यासाठी वयोमर्यादा किती असते, दिनांक 1 जून रोजी कमाल वयोमर्यादा ही प्रवर्गासाठी म्हणजे सर्व प्रवर्गासाठी 14 वर्ष, इयत्ता 8वी साठी 14 वर्ष इतकी असते, तर दिव्यांगांसाठी हीच वयोमर्यादा 18 वर्ष इतकी असते. मग परीक्षेची तारीख. आता ही परीक्षा काय असते ते पाहिलं, परीक्षेसाठी पात्रता काय लागते ते पाहिलं आणि यासाठी वयोमर्यादा काय असते तेही पाहिलं. मग आता ही परीक्षा नेमकी कधी होते, तर शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी घेण्यात येत असते. आणि ही शिष्यवृत्ती परीक्षा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देऊ शकत नाही. ही परीक्षा तुम्हाला केंद्रावर जाऊन ऑफलाईन पद्धतीने द्यावी लागते. आता हे झाले परीक्षेची तारीख. परीक्षेचं माध्यम म्हणजे तुम्ही इयत्ता 8वी साठी जी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते, ही परीक्षा कोणत्या भाषेमध्ये किंवा कोणत्या मीडियम मध्ये देऊ शकता, तर तुम्ही मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, इंग्रजी, सिंधी, तेलुगू आणि कन्नड या भाषांमध्ये ही परीक्षा देऊ शकता. म्हणजे विद्यार्थी जर मराठी मीडियमचा असेल तर तो विद्यार्थी मराठी या भाषेमधून पेपर देऊ शकतो आणि विद्यार्थी जर इंग्रजी मीडियमचा असेल तर तो विद्यार्थी इंग्रजी या माध्यमातून हा पेपर देऊ शकतो. मग शिष्यवृत्ती पात्रतेसाठी तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण प्राप्त करणं आवश्यक राहील. आता शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पास नापास अशी पद्धत बंद करून पात्र आणि अपात्र अशी पद्धत सुरू केली. मग पात्र विद्यार्थी कोण आणि अपात्र विद्यार्थी कोण, तर ज्या विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण मिळाले असतील ते विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी किंवा या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले जातात आणि ज्या विद्यार्थ्यांना 40%पेक्षा कमी गुण असतील ते विद्यार्थी अपात्र ठरतात. आता या परीक्षेचं स्वरूप.
इयत्ता 8वी साठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एकूण 4 विषयांवरती परीक्षा द्यावी लागते. हे 4 विषय 2-2 विभागांमध्ये डिवाइड केले जातात. ते 2 विभाग कोणते तर पेपर 1 आणि पेपर 2. मग पेपर 1 मध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठी आणि गणित या विषयांवरती प्रश्न विचारले जातात. तर पेपर 2 मध्ये तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवरती प्रश्न विचारले जातात. असे एकूण 4 विषयांवरती आपल्याला 2 पेपर द्यायचे असतात. मग पेपर 1 मध्ये प्रथम भाषा या विषयावरती आपल्याला एकूण 25 प्रश्न विचारले जातात व हे 25 प्रश्न 50 मार्क्ससाठी दिलेले असतात. म्हणजे एक प्रश्न 2 मार्क्ससाठी. तशाच प्रकारे गणित या विषयासाठी आपल्याला 50 प्रश्न दिलेले असतात आणि हे 100 मार्क्ससाठी विचारले जातात. म्हणजे पेपर 1 आपल्याला एकूण 75 प्रश्नांचा सोडवायचा असतो आणि या 75 प्रश्नांसाठी आपल्याला 150 मार्क्स दिले असतात. आता पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 देखील आपल्याला तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती सोडवायचा आहे. मग तृतीय भाषा या विषयासाठी आपल्याला 25 प्रश्न दिलेले असतात आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती आपल्याला 50 प्रश्न दिलेले असतात. मग जसा पेपर 1 आपल्याला 75 प्रश्न सोडवायचे असतात तसेच पेपर 2 मध्ये देखील आपल्याला एकूण 75 प्रश्न सोडवावे लागतात. तर हे 75 प्रश्न आपल्याला 150 मार्क्ससाठी विचारले जातात. मग पेपर 1 साठी आपल्याला 1 तास 30 मिनिटे तर पेपर 2 साठी आपल्याला 1 तास 30 मिनिटे इतका वेळ दिलेला असतो. या वेळेमध्ये तुम्हाला हे 75 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. मग यासाठी तुम्हाला प्रथम भाषा म्हणजेच मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवरती कोणकोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात हे माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजेच मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल किंवा बुद्धिमत्ता चाचणी असेल या विषयांचा अभ्यासक्रम काय आहे हे माहीत असायला हवं. मग बघूयात अभ्यासक्रम. तर 8वीच्या परीक्षेसाठी इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम. या इंग्रजी विषयावरती आपल्याला एकूण 25 प्रश्न विचारले जातात व ते 50 मार्क्ससाठी असतात. म्हणजे 50 मार्क्ससाठी आपल्याला हा इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम माहीत असणं गरजेचे आहे. मग बघूयात यामध्ये आपल्याला युनिट्स आणि सब युनिट दिलेले असतात. मग पहिलं युनिट म्हणजे वोकॅब्युलरी. या वोकॅब्युलरीवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग याच्यात रायटिंग वर्ड्स युजिंग गिवन क्लूज, रायटिंग कंटेक्स्चुअल मीनिंग ऑफ वर्ड्स, opposite words and similar meaning of words, word formation, homophones असतील, phrases असतील, writing one word substitute for the another word, or for the clue provided and guessing the meaning of word. म्हणजे आपल्याला जे पहिलं युनिट दिले वोकॅब्युलरी, या वोकॅब्युलरी युनिट मध्ये अगेन 8 युनिट सब युनिट्स दिलेत. मग या 8 सब युनिट्स वरती आपल्याला प्रश्न विचारले जातील. आता अशाच पद्धतीचं दुसरं युनिट म्हणजे वर्ड पझल्स. या वर्ड पझल्स मध्ये क्रॉसवर्ड पझल्स असतील, रिडल्स असतील किंवा ग्रिड्स असतील यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. देन थर्ड युनिट काय दिले आपल्याला लँग्वेज स्टडी. मग लँग्वेज स्टडी मध्ये सेंटेन्स फॉर्मेशन, टाइप्स ऑफ सेंटेन्स, पार्ट्स ऑफ स्पीच, मॉडल ऑक्झिलरीज अँड टेन्सेस या सब युनिट्स वरती प्रश्न विचारले जातात. तर ग्रामर म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. मग याच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस असतील, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असतील किंवा डिग्री असेल यावरती सेंटेन्स फॉर्मेशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. आता इंग्लिश मध्येच आपल्याला नेक्स्ट युनिट म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंग. या क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये शॉर्ट नोट्स, डायलॉग, स्लोगन, ॲडव्हर्टाइजमेंट, न्यूज, ईमेल, वेबसाईट असतील किंवा SMS लँग्वेज असतील यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये एखादा डायलॉग्स दिलेले असतील किंवा काही शॉर्ट नोट्स दिलेले असतील, स्लोगन दिलेले असतील,
ॲडव्हर्टाइजमेंट दिलेल्या असतील आणि याच्यावरून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं लिहायची असतात. आता यातलं नेक्स्ट युनिट म्हणजे रीडिंग स्किल. या रीडिंग स्किलमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेतच उत्तर देखील दिलेलं असतं, कारण रीडिंग स्किलमध्ये एखादा पॅरेग्राफ विचारल्यानंतर जर तो पॅरेग्राफ काळजीपूर्वक वाचला तर त्याच्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जलद गतीने लिहिता येतात. म्हणजे रीडिंग स्किलमध्ये तुम्हाला जे प्रोज दिलेले असतील किंवा पॅरेग्राफ दिलेले असतील त्याच्यावरती काही प्रश्न विचारले जातील व त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात. आता शेवटचं युनिट म्हणजे मिसॅलेनियस आणि याच्यामध्ये आपल्याला गेम्स किंवा क्लॉक वरती प्रश्न विचारले जातात. आता मित्रांनो, हा झाला इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम, ज्याच्यावरती आपल्याला एकूण 25 प्रश्न विचारले जातात. आता असाच मराठी म्हणजे प्रथम भाषा या विषयाचा अभ्यासक्रम बघूयात. मग इंग्रजीप्रमाणेच मराठीमध्ये देखील आपल्याला घटक आणि उपघटक म्हणजे युनिट्स आणि सब युनिट्स दिलेले असतात. मग युनिट नंबर 1 किंवा घटक 1 म्हणजे आकलन. मग आकलन या घटकामध्ये आपल्याला उतारा व त्यावरील आधारित प्रश्न, कविता व त्यावरील आधारित प्रश्न, सुसंगत परिच्छेद, संवाद व त्यावरील आधारित प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग शब्द संपत्ती असेल तर शब्द संपत्तीमध्ये आपल्याला समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी आणि पारिभाषिक शब्द अशा प्रकारच्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात. आता तिसरा युनिट म्हणजे कार्यात्मक व्याकरण. आता या कार्यात्मक व्याकरणामध्ये वर्णविचार असेल, संधी, मग याच्यात स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी इत्यादी संधींवरती प्रश्न विचारले जातील. मग कार्यात्मक व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती, त्यात विकारी शब्द, अविकारी शब्द, लिंग, वचन, विभक्ती, कारक अर्थ व शब्दाचे सामान्य रूप, प्रयोग, मग सकर्मक व अकर्मक कर्तरी प्रयोग असेल, कर्मणी प्रयोग असेल, सकर्मक व अकर्मक भावे प्रयोग असेल व त्यांचे प्रकार, नंतर वाक्यांचे प्रकार असतील, मग केवल वाक्य असेल, मिश्र वाक्य असेल, संयुक्त वाक्य असेल, यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. विरामचिन्हे, काळ, काळांचे प्रकार व क्रियापदांचे अर्थ, तसेच समास, अव्ययी भाव, अलंकार, वृत्ते यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता मराठी विषयातला शेवटचा घटक म्हणजे मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान. म्हणजे तुम्ही आता 1ली ते 8वी पर्यंत मराठी विषयाशी निगडित असलेलं जेवढं सामान्य ज्ञान शिकला असाल याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग हे सामान्य ज्ञान म्हणजे कोणत्या उपघटकांवरती अवलंबून असतं, तर साहित्य व साहित्य प्रकार असेल, लेखक असतील, कवी असतील व त्यांची टोपण नावे याच्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग हा झाला आपला मराठी विषयाचा अभ्यासक्रम. अशाच प्रकारे आपल्याला गणित या विषयावरती 50 प्रश्न विचारले जातात. मग आता हे 50 प्रश्न आपल्याला कोणत्या घटकांवरती म्हणजेच गणित या विषयाचा सिलेबस काय असेल हे पाहायचे. तर गणित या विषयामध्ये आपल्याला सर्वात आधी संख्या ज्ञान म्हणजे काय असतं हे माहीत असायला हवं. मग संख्या ज्ञानमध्ये नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्या असतील, पूर्णांक संख्या असतील, परिमेय संख्या असतील किंवा अपरिमेय व वास्तव संख्या असतील. नंतर परिमेय संख्या व त्यावरील क्रिया, सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ व संयुक्त संख्या, बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या आणि संख्या रेषा या सगळ्या गोष्टी आपल्याला संख्या ज्ञान या घटकामध्ये शिकायच्या आहेत. नंतर संख्यांवरील क्रिया. आता या संख्यांवरील क्रिया कोणत्या असतात, तर विभाज्य, विभाजक व विभाज्यतेच्या कसोट्या, मसावी, लसावी, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, दशांश अपूर्णांक व व्यावहारिक अपूर्णांक,
घातांक, गुणोत्तर, प्रमाण व चलन अशाच प्रकारे सरासरी या सगळ्या घटकांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता युनिट नंबर 3. आता या घटकामध्ये आपल्याला भूमिती या विषयावरती प्रश्न विचारले जातात. मग भूमितीमध्ये बिंदू असेल, रेषाखंड असतील, रेषा, किरण, कोन, समांतर रेषा व त्याचे गुणधर्म, मग वर्तुळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळखंड काय असतं, वर्तुळ कंस काय असतं हे आपल्याला शिकायचंय. मग त्रिकोण आणि गुणधर्म एकरूपता, पायथागोरसचा सिद्धांत असेल किंवा चौकोन आणि चौकोनाचे गुणधर्म असतील यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता अशाच प्रकारे महत्व मापन. मग महत्व मापन मध्ये आपल्याला काय विचारलं जाईल तर परिणामे किंवा परिमाणे, मग त्यात लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी आणि नोटा. परिमिती असेल, क्षेत्रफळ असेल, घनफळ असेल व पृष्ठफळ असेल या घटकांवरती आपल्याला महत्व मापन याच्यात प्रश्न विचारले जातात. आता अशाच प्रकारे सांख्यिकी. मग सांख्यिकीमध्ये मध्यमान, स्तंभालेख, जोड स्तंभालेख म्हणजे थोडक्यात आलेख याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. व्यावहारिक गणितामध्ये शेकडेवारी असेल, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज काय असतं हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काही शॉर्ट ट्रिक्स असतील का हे आपल्याला यात पाहायचे. मग नफा तोटा, सूट, कमिशन आणि बीजगणितामध्ये आपल्याला संख्येसाठी अक्षर, बैजिक राशींचे अवयव, किंमत व त्यावरील क्रिया, नित्य समानता असेल, एकचल समीकरणे असतील व त्यावरील शाब्दिक उदाहरणे असतील किंवा बहुपदी त्यावरील क्रिया व अवयव इत्यादी घटकांवरती प्रश्न विचारले जातात. आता हा झाला गणित या विषयाचा अभ्यासक्रम ज्याच्यावरती आपल्याला 50 प्रश्न विचारले जातात. आता त्याचप्रमाणे आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचाही अभ्यासक्रम दिलेला आहे. मग बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरही एकूण 50 प्रश्न सोडवायचे असतात. मग आता हे 50 प्रश्न आपल्याला कोणत्या सिलेबस वरती विचारले जातील ते पाहूया. मग बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सर्वात आधी आकलन. मग आकलनमध्ये सूचना पालन असेल, वर्णन व मजकूर, भाषा ज्ञान किंवा इंग्रजी अक्षरमाला यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता वर्गीकरण म्हणजे वेगवेगळं करणे. मग याच्यात शब्दसंग्रह असेल, आकृत्या, संख्या किंवा वर्णमाला यावर आपल्याला प्रश्न विचारले जातील. आता आकलन आणि वर्गीकरणासारखंच समसंबंध किंवा क्रम यावरही आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये प्रश्न विचारले जातात. मग समसंबंध म्हणजे काय तर शब्दसंग्रह असतील, आकृत्या असतील, संख्या असतील आणि वर्णमाला असेल यांच्यातील समसंबंध आपल्याला ओळखता यायला हवा आणि तो ओळखून आपल्याला आपलं योग्य उत्तर लिहायचे. मग क्रम. आता क्रम कशा पद्धतीने तर संख्या, आकृत्या, चिन्हे किंवा वर्णमाला आणि या चुकीचे पद ओळखा असंही आपल्याला विचारलं जाऊ शकतं. सांकेतिक भाषा असतील की ज्या आकृत्या, अक्षरे आणि अंक याच्या स्वरूपात आपल्याला विचारले जातील. मग बुद्धिमत्ता चाचणीमध्येच लयबद्ध मांडणी ज्याच्यात अक्षरांचा, चिन्हांचा किंवा अंकांचा वापर केला जातो. मनोरे याच्यात सुद्धा अंकांचा आणि अक्षरांचा वापर केला जातो आणि याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता प्रतिबिंब आणि प्रतिमा. मग आरशातील प्रतिबिंब असेल किंवा पाण्यातील प्रतिबिंब असेल म्हणजे तुमच्या समोर जर एखादी आकृती मांडली आणि त्या आकृतीला जर आपण आरशात पाहिलं किंवा पाण्यात पाहिलं तर ती आकृती कशाप्रमाणे दिसेल किंवा तिचं प्रतिबिंब कसं तयार होईल यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर्क व अनुमान मध्ये भाषिक व अभाषिक अशा 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग भाषिक मध्ये वय, वेळ, नाते, तर अभाषिक मध्ये घनाकृती, ठोकळे, त्रिकोण व चौकोन मोजणे अशा प्रकारचे प्रश्न असतात. संख्यांच्या मांडणीतील सूत्रही आपल्याला ओळखायला सांगितले जातात. आता कुटप्रश्न. कुटप्रश्न म्हणजे काय असतं तर गुंतागुंतीचे प्रश्न.
मग याच्यामध्ये रांगेतील स्थान, दिशावरील प्रश्न असतील, दिनदर्शिका असतील, वेन आकृती असतील किंवा गणिती कोड आपल्याला विचारलं जाऊ शकतं. नंतर आकृतीचे पृथक्करण म्हणजेच अपूर्ण आकृती पूर्ण करणे, तंतोतंत आकृती ओळखणे, घडीच्या आकृत्या आणि लपलेली आकृती शोधणे अशा सोप्या प्रकारचे प्रश्न आपल्याला या बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये विचारले जातात. मग मित्रांनो, हे झालं इयत्ता 8वी साठीची जी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते म्हणजेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, या परीक्षेबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती. मग याच्यात आपण परीक्षेचं स्वरूप पाहिलं, यासाठी काय सिलेबस आहे तेही पाहिलं. पण कोणतीही परीक्षा पास व्हायचं असेल तर त्यासाठी अभ्यास कसा करावा याचा योग्य गायडन्स हवा. मग हा गायडन्स किंवा अभ्यासाच्या वेगवेगळ्या ट्रिक्स जाणून घ्यायच्या असतील तर आता डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी ऑनलाईन बॅचेस सुरू करत आहे. मग या ऑनलाईन बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता. पण या ऑनलाईन बॅचेस कशासाठी, तर महाराष्ट्रातील कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा देत असाल तर त्या स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीसाठी डबल ओ अकॅडमी तुमच्याकडून संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली जाते. तर बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं जातं. यामध्ये तुम्हाला क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दिला जातो. म्हणजेच तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्हाला जर एखादा लाईव्ह क्लास करता आला नाही तर तुम्ही तो रेकॉर्डेड फॉर्ममध्येही बघू शकता. जुन्या प्रश्नपत्रिका सराव असेल, फ्री डाऊट सेशन असेल किंवा विद्यार्थी पालक मार्गदर्शन असेल, अशा सगळ्या सुविधा तुम्हाला या ऑनलाईन बॅचेसमध्ये दिल्या जातात. मग या ऑनलाईन बॅचेसबद्दल तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास किंवा त्या जॉईन करायच्या असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती कळवू शकता. थँक्यू.